नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता गणपती येणार. झाली का तुमची तयारी? छान गणपतीचं डेकोरेशन करायचं बर का आणि मस्त मज्जा करायची. आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे इच्छा तिथे मार्ग. बरं का मुलांनो, आपण जर की इच्छा केली प्रकट, की बाबा मी डॉक्टर होणार, मी इंजिनियर होणार किंवा मोठा शास्त्रज्ञ होणार, तर त्यासाठी अखंड अभ्यास करायला लागतो. तरच ती आपली इच्छा पूर्ण होती. एखादा खेळाडू जर म्हटला आम्ही चांगला खेळात प्रावीण्य मिळवल, तर त्याने सतत त्यासाठी चालत राहायला लागतं. म्हणजे तो प्रावीण्य मिळवतो. अशीच एक मुलगी होती बरं का. तिचं नाव अरुणिमा सिंह होतं. ती व्हॉलीबॉल चॅम्पियन होती बरं का, व्हॉलीबॉल. आणि ती व्हॉलीबॉल खेळायची. तर ती 2011 सालची गोष्ट आहे बरं का मुलांनो. ती की नाही दिल्लीवरून लखनौला येत होती बरं का. आणि दिल्लीवरून लखनौला रेल्वेमध्ये येत असताना तिला तिच्या गळ्यात सोन्याची चैन होती. तर ती घेण्यासाठी 4-5 मुलांनी तिची चैन ओढली बरं का. पण तिने त्याला विरोध केला. कारण ती चॅम्पियन होती की नाही खेळामध्ये. तिच्या अंगात शक्ती होती. तिने त्यांना विरोध केला. पण त्या मुलांनी काय केलं, तिला गाडीतनं असं ढकलून दिलं. ढकलून दिल्यावर ती अशी खाली पडली आणि जवळ-जवळ 49 गाड्या तिच्या पायावरनं गेल्या. पण तरी ती वाचली, कारण गाड्या पायावरनं गेल्या होत्या. आणि सकाळी जेव्हा लोकांना कळलं, की बाबा एक मुलगी पडलेली आहे, तेव्हा त्यांनी तिला उचललं. तिला दवाखान्यात ॲडमिट केलं. तिच्या आई-वडिलांना कळवलं. मग तिच्या पायांवर उपचार झाले बरं का हळू. पण प्रसार माध्यमातनं लोकं असे प्रसार करत होती, की तिने तिकीट नव्हतं काढलं, म्हणून तिने आत्महत्या केली. तिला खूप वाईट वाटलं, की एवढं माझ्यावर अत्याचार झालेला असून देखील लोकांनी माझं अशी वाईट बदनामी करतात काय? तर ती मनात म्हणाली, "ठीक आहे, आत्ताची वेळ तुमची आहे, पण नंतरची वेळ माझी येणार." म्हणून ती काय करती, ते पायाचं ऑपरेशन झालं ना, मग तिला लाकडी पाय बसवतात आणि लाकडी पाय बसवल्यावर ती हळू चालायला सुरुवात करती. मग हळू छोट्या टेकड्या सुरुवात करती चालायला. मग मोठ्या टेकड्या चालायला सुरुवात करती. आणि तिचं मनामध्ये एक स्वप्न असतं, की आपण एव्हरेस्ट शिखर पार करायचं आणि आपल्या देशाचा झेंडा एव्हरेस्टवर शिखरावर लावायचा, बरं का. मग ती की नाही जातीये एव्हरेस्ट शिखर, म्हणजे ती सगळ्यांना सांगते एव्हरेस्ट शिखर. तिला सगळ्यांना कळतं, नको म्हणतात जाऊ. तुझ्या पायाला बसवलीत लाकडी, तू नाही चालू शकणार. पण ती म्हणते नाही, माझी जिद्द आहे तिथे, इच्छा असते, मार्ग मिळतोच. म्हणून ती चालायला लागते बरं का शिखरावर. आणि मग शिखरावर चालतं तिला तिथं अनेक मृतदेह दिसतात. त्या ह्याच्यामध्ये बर्फामध्ये. कारण बरीच लोकं वरती जातात, कुणाला ऑक्सिजन मिळत नाही, कुणी अर्ध्यातनं परत येतात. पण ही अरुणिमा अजिबात डगमगली नाही. ती गेली बरं का. आणि एव्हरेस्ट शिखर थोड्या अंतरावर असताना तिचं ऑक्सिजनचं लावायचं असतं ना, ऑक्सिजनची टाकी पाठीवर घ्यायची असती. कारण ऑक्सिजन वरती जसं आपण जाऊ ना, तेव्हा आपल्याला हवा मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही. म्हणून ते ऑक्सिजनची तो हे ऑक्सिजनचा एक गॅस तो बरोबर न्यायचा असतो. मग तो तिचा त्याच्यात काहीतरी खराबी झाली. पण ती डगमगली नाही. तिने बरोबर एव्हरेस्ट शिखरावर आपला देशाचा झेंडा रोवला. आणि सगळ्यांना इतका आनंद झाला, की तिचं नाव जगभरात प्रसिद्ध झालं. म्हणून मुलांनो, इच्छा तिथे मार्ग सापडतो. म्हणून कधीही कुठलं संकट आलं, तर डगमगायचं नाही. आपण त्याला सातत्याने सामना करायचा. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरायचं नाही.